शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे वडील शहाजी भोसले हे आदिलशाही दरबारातील एक प्रतिष्ठित सरदार होते, तर त्यांची माता जिजाबाई एक धर्मनिष्ठ आणि देशभक्त स्त्री होत्या। जिजाबाईंनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि देशभक्तीच्या मूल्यांची शिकवण दिली। तरुण शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली। त्यांनी रायगड, तोरणा आणि राजगड यांसारख्या महत्त्वाच्या किल्ल्यांवर आपले वर्चस्व स्थापित केले। विशेषतः तोरणा किल्ला जिंकणे हे त्यांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या दिशेने टाकलेले पहिले महत्त्वपूर्ण पाऊल ठरले। त्यामुळे तोरणा किल्ला स्वराज्याचा पहिला किल्ला म्हणून ओळखला जातो। यानंतर त्यांनी सिंहगड, पुरंदर, प्रतापगड आणि पन्हाळा यांसारख्या अनेक किल्ल्यांवर विजय मिळवला आणि मराठा साम्राज्याचा विस्तार केला। 1659 मध्ये प्रतापगडावर शिवाजी महाराजांची आदिलशाही सरदार अफझल खान यांच्याशी निर्णायक लढाई झाली। या लढाईत शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि शौर्याचा परिचय देत अफझल खानाचा वध केला। हा विजय त्यांच्या राजकीय आणि लष्करी जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि त्यांच्या सामर्थ्याची साक्ष दिली। शिवाजी महाराज एक उत्कृष्ट रणनीतिकार होते। त्यांनी शत्रूंना हरवण्यासाठी गनिमी कावा या युद्धतंत्राचा प्रभावीपणे वापर केला। या युद्धतंत्रामुळे त्यांनी मोठ्या आणि शक्तिशाली शत्रू सैन्याला धूळ चारली। केवळ युद्धातच नव्हे तर प्रशासकीय बाबतीतही ते अत्यंत कुशल होते। त्यांनी उत्तम महसूल व्यवस्था, कार्यक्षम न्याय व्यवस्था आणि सुसंघटित सैन्य व्यवस्था निर्माण केली, ज्यामुळे त्यांचे राज्य अधिक सुरक्षित आणि समृद्ध झाले। 1674 मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। हा दिवस मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण होता। या राज्याभिषेकाने त्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेला अधिकृत मान्यता मिळाली आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य, भारतीयांचे स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणली। एका स्वतंत्र आणि सार्वभौम मराठा राज्याची स्थापना करून त्यांनी भारतीय इतिहासात आपले नाव अजरामर केले। शिवाजी महाराजांचं जीवन आणि कार्य प्रेरणादायी आहे। त्यांनी आपल्या शौर्याने, बुद्धिमत्तेने आणि कुशल प्रशासनाने एक शक्तिशाली